नाशिकमधून बातमी आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवरती मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। या पुस्तिकेच्या मागच्या बाजूला गिरीश महाजनांचा फोटो आहे, त्याच्या खाली महाजनांचा उल्लेख पालकमंत्री असा करण्यात आलाय। दरम्यान यावरून आता वाद सुरू होण्याची शक्यता आहे। स्वतःची पाठ थोपटण्यासाठी, सरकारची पाठ थोपटण्यासाठी सरकारी पैशाच्या भरोशावर ही जी उधळपट्टी आहे, ही उधळपट्टी आणि स्वतःची वाहवा करून घेण्याचा हा प्रकार आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की सरकारला त्या पुस्तिकेमध्ये 2-4 पानं भ्रष्टाचारावरही छापा, म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही इमानदार आहात की बेईमान आहात। जनतेच्या भावनेशी खेळण्यापेक्षा हे असले उद्योगधंदे करणं बंद केलं पाहिजे त्यांनी। ज्या मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन हे विचारावं लागतं, त्यांचा स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? चंपतराय ना नाशिकचे, काय नाही जरा हां चंपतरायच आहेत ते। पालकमंत्री म्हणून उल्लेख केलाय त्यांचा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुस्तिकेमध्ये। कोणाच्या? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुस्तिकेच्या ते कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे। पालकमंत्री सगळे इडियट लोक एकत्र आणून सरकार चालवलं जात आहे महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा। प्रत्येक इडियट शोधून इडियट काढतात तो पालकमंत्री म्हणून नाही आहे, त्यांनी मा म्हटलेला आहे। मा म्हणजे माझी। तुम्ही ते प्रिंट मिस्टेक नाहीये, ते माझी पालकमंत्री आणि कुंभमेळा। मी मागच्या वेळेला पालकमंत्री होतो आणि कुंभमेळा मंत्री होतो। तुम्ही असा वेगळा अर्थ का घेताय? आता अनेक लोक मंत्री असलेले जेव्हा माझी होतात किंवा आमदार माझी होतात, तेव्हा ते मा फक्त लावतात आणि पुढे त्याचं नाव लिहितात। माझे आमदारही लिहितात, मा मंत्री पण लिहितात। मा म्हणजे माझी असतात। आपण वेगळ्या अर्थाचा घेऊ नका।